विदर्भातील मनसैनिक ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी मुंबईकडे रवाना झालेले आहेत। नागपुरातील मनसेचे 40 ते 50 प्रमुख पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। ठाकरे बंधूंनी एकत्र राजकारण करण्याची अपेक्षा मनसैनिकांकडून व्यक्त केली गेली आहे। विजयी मेळाव्याच्या निमित्ताने मनसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसतोय। उद्या हा मेळावा पार पडणार आहे आणि त्यासाठी आता ठिकठिकाणाहून मनसैनिक सुद्धा हे मुंबईमध्ये दाखल होत आहेत। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू शनिवारी एकत्र येत आहेत आणि उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी नागपुरातूनही मोठ्या प्रमाणात शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील ते आता निघायला सुरुवात झालेली आहे। आपल्यासोबत नागपुरातील मनसैनिक आहेत, सोबतच पदाधिकारी देखील आहेत। काय सांगाल, काय भावना आहेत? उद्या होणारा कार्यक्रम आहे, तुम्ही आता निघताय, कशा प्रकारच्या भावना आहेत? उद्या होणारा मेळावा हा महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक एक क्षण आहे। त्या क्षणाचे साक्षीदार आम्ही व्हायला पाहिजे। भविष्यात तो क्षण पाहायला मिळेल नाही मिळेल तो विषय वेगळा, पण आज तरी आम्हाला असं वाटतं की त्या क्षणाचे आम्ही ऐतिहासिक साक्षीदार व्हावं। जे महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पक्षाने व या शासनाने केला, तो परतवण्यासाठी ज्या दोन्ही पक्षाचे प्रमुख माननीय उद्धवसाहेब असतील, राजसाहेब ठाकरे असतील यांनी येऊन आणि मराठी माणसांच्या एकजुटीचा जो त्यांनी प्रदर्शन केलं, याचा न्याय आम्हाला शासनाने जी आर मागे करून घेऊन दिसला आणि त्याला विजय जल्लोष साहेबांनी आज असो, उद्धव साहेबांनी असो, मराठी माणसासाठी जो नेमलेला उल्लोष आहे, आमचं उदाहरणात तिथे जाण्याचा प्रयत्न होतो। काय सांगाल, कसे चालले आहेत तुम्ही, किती जण आहेत आणि कशा प्रकारे उद्या पोहोचणार आहेत, आज निघतायत? आज आम्ही निघतोय। आमच्याकडे कमीत कमी 20 ते 30 गाड्या आज आमच्या निघत आहेत। काही लोक उद्या निघतील कारण 5 तारखेचा मेळावा आहे। या ज्या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या मराठी माणसाच्या ताकदीमुळे महाराष्ट्र सरकारला झुकावं लागलं, ती ताकद एक विजयी जल्लोषात आम्हाला दाखवायची आहे। त्यासाठी आमचाही नागपूरकरांचा हातभार तिथे लागला पाहिजे। ते चित्र जे आम्हाला पाहायचं होतं एवढ्या वर्षापासून, ते चित्र पाहायला आम्ही आज निघतो आहे। उद्याही काही लोक निघतील आणि जल्लोषात आम्ही जातो आहे नागपूरतर्फे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।